खूपच सुंदर गाव आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे सोनल. चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही वायकिंग्स बद्दल ऐकलं आहे का? तर हे वायकिंग्स कोण होते? तर वायकिंग्स म्हणजे हे युरोपमधले सगळ्यात जुने योद्धे होते, वॉरियर्स होते. तसेच ते ट्रेडर्स होते. म्हणजे 1000 वर्षांपूर्वी ते समुद्रातून प्रवास करायचे आणि त्यांचा सगळा व्यापार ते समुद्रातून करायचे. तर प्रश्न असा येतो की हे वायकिंग्स जिथे राहायचे, तर त्यांची गावं अजून पण अस्तित्वात आहेत का? तर अशाच एका छोट्याशा गावात मी आली आहे. स्वीडनचं हे सगळ्यात जुनं शहर आहे. सगळ्यात छोटं आणि जुनं गाव आहे की जिथे वायकिंग्स राहायचे आणि त्याचं नाव आहे सिग्टुना. तर मी तिथे आली आहे आणि आता मी एक्सप्लोर करतेय की ह्या गावामध्ये काय-काय आहे आणि तर तुम्हाला पण दाखवते की कसं आहे हे छोटं शहर स्वीडनचं सिग्टुना. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बनवत असतानाच माईकची बॅटरी संपली आणि माझा आवाज नाही आला, त्यामुळे मग मी आता व्हॉइस ओव्हर देतेय. तर सिग्टुना हे सिटी 980 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. हे स्वीडनमधलं पहिलं प्रॉपर सिटी मानलं जायचं. त्या काळात इथे भरपूर सारे मार्केट्स होते, खूप रस्ते होते, छान छान घरं होती, म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड टाउन होतं. तर हे सिटी किंग एरिक द विक्टोरियस यांनी बनवलं होतं. हे आहे सेंट ओलाफ चर्च. हा चर्च नॉर्वेचा राजा सेंट ओलाफ यांच्या नावावर आहे. ते 11व्या शतकातले एक शक्तिशाली राजे होते आणि त्यांनी नॉर्वेमध्ये ख्रिश्चन धर्म पसरवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या काळात सगळे लोक हा नवीन धर्म स्वीकारायला तयार नव्हते आणि म्हणूनच त्यांना विरोध झाला आणि 1028 मध्ये त्यांना हा देश सोडावा लागला. नंतर एका युद्धात त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या कामामुळे त्यांना संत असं घोषित करण्यात आलं आणि सिग्टुनामधील हा चर्च त्या काळातला खूप महत्त्वाचा धार्मिक केंद्र मानला जायचा आणि त्यांच्या नावामुळे हा सेंट ओलाफ चर्च असं नाव त्याचं दिलं गेलं. तर हे चर्च 11व्या शतकात बांधलं गेलं होतं, म्हणजेच वायकिंगच्या एकदम शेवटच्या काळात. तर आत्ता थोडेफारच अवशेष याचे उरलेले आहेत, म्हणजे मोठी दगडी भिंती बघताय तुम्ही आणि थोडंसं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तसं जास्त काही उरलेलं नाहीये. सिग्टुनाच्या आधी बिरका नावाचं एक गाव होतं, पण अचानक त्या गावावर खूप सारे अटॅक्स व्हायला लागले. पुन्हा व्यापाराचे सगळे मार्ग बदलले गेले आणि म्हणून हळूहळू बिरका गाव डिसअपिअर होत गेलं आणि त्याच्याऐवजी मग सिग्टुना वर येत गेलं. हे आहे सेंट मेरी चर्च. हे सिग्टुनातलं सर्वात महत्त्वाचं चर्च आहे. हे चर्च 13व्या शतकात बांधलं गेलं होतं, म्हणजे वायकिंगचा काळ संपल्यानंतर. बाकी चर्चचे एकदम थोडे थोडे अवशेषच उरलेले आहेत, पण हे चर्च मात्र आज पण पूर्णपणे उभं आहे आणि वापरात आहे. हे चर्च डॉमिनिकन मॉन्क्स यांनी बांधलं होतं. तर डॉमिनिकन मॉन्क्स कोण होते? तर हा एक रिलिजियस ग्रुप होता, जे लोकांना शिक्षण देणं आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं यासाठी ओळखलं जायचं. ह्या चर्चचं आर्किटेक्चर एकदम सिम्पल पण स्ट्रॉंग आहे. मोठ्या दगडी भिंती, उंच छत आणि एकदम शांत वातावरण. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे चर्च सिग्टुनातलं सर्वात जुनं चर्च असूनही अजूनही चालू असलेलं चर्च आहे. म्हणजे 700 वर्षांपेक्षा जास्त काळापासून लोक इथे येत आहेत. जर आपण विचार केला तर वायकिंगचा काळ संपला आणि त्याच्यानंतर हे चर्च बांधलं गेलं, पण ते अजूनही तिथेच उभं आहे. आपण म्हणतो ना, इतिहास बदलतो पण काही ठिकाणं कायम उभी राहतात. हे चर्च म्हणजे त्याचंच एक एक्झाम्पल आहे. आता मी उभी आहे स्वीडनमधल्या सगळ्यात जुन्या मेन स्ट्रीटवर. हा रस्ता 1000 वर्षांपासून सेम आहे. म्हणजे इमॅजिन करा, मी जिथे चालते आता तिथे काही वर्षांपूर्वी वायकिंग चालत होते. हा आहे स्वीडनमधला सगळ्यात स्मॉलेस्ट टाउन हॉल. तर टाउन हॉल म्हणजे काय? तर इंडियामध्ये जसं म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिस असतं, जिथे सिटीचे सगळे डिसिजन्स घेतले जातात, तसंच इथे टाउन हॉल असतं. तर हे 1744 मध्ये हे टाउन हॉल बनलं गेलं होतं आणि ते अजूनही तसंच उभं आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि थोडीशी फनी गोष्ट म्हणजे या टाउन हॉलमध्ये एक इथे जेल सुद्धा होतं. तर हे छोटंसं टाउन हॉल पूर्वी म्हणजे जेल म्हणूनही वापरलं जायचं आणि तिथे एका बाळाचा जन्म पण झाला होता.
एरिक किलमॅन म्हणून मेयर होते सिग्टुनाचे 1737 मध्ये. तर त्यावेळेला हे टाउन हॉल खूप जुनं झालं होतं, तर त्यांनी ते रिडिझाईन केलं, रिबिल्ड केलं टाउन हॉल, आणि 7 वर्षानंतर म्हणजेच 1744 मध्ये हे त्यांनी पुन्हा बनवलं. हा आहे इथला जुना हँडपंप टाउन हॉलच्या जवळ. आज आपल्यासाठी पाणी मिळणं खूप सोपं आहे, म्हणजे टॅप उघडलं की पाणी येतं, पण त्यावेळेला लोकांना पाणी मिळवण्यासाठी हे अशा हँडपंपवर अवलंबून राहायचं. तर आज जर सिग्टुना पाहिलं तर खूप सुंदर आहे. पहिल्यासारखंच खूप सुंदर आहे, पण थोडेसे अजून चेंजेस झालेत, की कॅफेज आलेत भरपूर किंवा क्यूट शॉप्स आलेत. बरेचसे असे जुने लाकडाची घरं पण आहेत अजून. काही घरं तर म्हणजे 17व्या शतकातली घरं अजून पण आहेत इथे. तर इथे सिटीमध्ये जवळपास 11,000 लोकं राहतात आणि सिटीच्या आजूबाजूला तसे 50,000 लोकं राहतात. म्हणजे इतक्या वर्षानंतर पण ही सिटी अगदी जिवंत सिटी आहे. त्या काळात व्यवहारासाठी पैसे नव्हते, म्हणजे रिअल मनी नसायचं. त्यामुळे बार्टर सिस्टीम होती. तर बार्टर सिस्टीम म्हणजे काय, की काहीतरी द्यायचं आणि त्या बदल्यात काहीतरी घ्यायचं. म्हणजे मासा दिला तर त्याऐवजी ब्रेड घेतला, अशी सिस्टीम असायची. पण 995 मध्ये स्वीडनमध्ये पहिला कॉइन तयार झाला आणि तेव्हापासून मग पैशांमध्ये व्यवहार सुरू झाला. सिग्टुना शहराच्या बाजूलाच एक खूप सुंदर तलाव आहे. याला म्हणतात लेक मॅलरेन. हे स्वीडनमधलं 3रं सर्वात मोठं तलाव आहे. खूप वर्षापासून हा तलाव हा शहराचा एक भाग आहे. पूर्वीच्या काळात हे तलाव खूप इम्पॉर्टंट होतं, म्हणजे ट्रेडसाठी, प्रवासासाठी, पुन्हा वायकिंग शिप्ससाठी. आज इथलं वातावरण मात्र एकदम शांत आणि रिलॅक्सिंग असतं. लोक इथे वॉक करायला येतात, सायकल चालवतात, तलावाच्या साईडला बसून वेळ घालवतात, आणि काही लोक तर इथेच जवळ राहतात छोट्या सुंदर घरांमध्ये, ज्यांना असा लेक व्ह्यू मिळतो. म्हणजे इमॅजिन करा, सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरासमोर शांत तलाव आहे, नो ट्रॅफिक, नो आवाज, फक्त नेचर मस्त एन्जॉय करायचं. तर एकेकाळी इथे वायकिंग शिप्स फिरत असायच्या आणि आज मात्र इथे लोक मस्त सनसेट एन्जॉय करतात. सिग्टुना म्हणजे हे जगातील सगळ्यात रिच प्लेस आहे रून स्टोनसाठी. तर आता रून स्टोन्स म्हणजे काय, तर दगडावर कोरलेले मेसेजेस. म्हणजे त्यावेळी लोकांनी या दगडांवर आपल्या फॅमिलीबद्दल किंवा त्यांच्या ट्रॅव्हलिंगबद्दल, त्यांच्या अचीवमेंट्सबद्दल लिहिलेलं असायचं. म्हणजे बेसिकली आपण म्हणू शकतो की 1000 वर्षांपूर्वीचे हे व्हॉट्सअप मेसेजेसच आहेत, की तेव्हा लोकांकडे लिहायला काही नसायचं, तर मग ते असं दगडावर कोरायचे त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. आणि सिग्टुनामध्ये असे बरेचसे रून स्टोन्स बघायला मिळतात. म्हणतात ना, एव्हरी राईज हॅज अ फॉल. तसंच सिग्टुनाचा पण डाऊनफॉल सुरू झाला. बाहेरून भरपूर अटॅक्स झाले आणि त्याच्यानंतर मात्र एक नवीन सिटी ग्रो होऊ लागलं, आणि ते म्हणजेच स्टॉकहोम. तर स्टॉकहोम स्वीडनचं मेन सिटी बनलं आणि सिग्टुना मात्र एक स्मॉल टाउन राहिलं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग प्लेसेस आणि स्वीडनच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असे छान मजेशीर गोष्टी अजून व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.